ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया दीन जना उद्धरावया दीन जना ब्रह्मादि कटाची वंदिती पायवनी ब्रह्मादि कटाची वंदिती पायवनी दोष ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ति संत जगी जगी अवतरले ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरले उद्धरावया दीन जना उद्धरावया दीन जना प्रमादिक
पायवणे प्रभवी कद्याचे म्हणजे ते पायवणे उतरावयाने दिना जना उतरावयाने दिना जना प्रमादिक जाते संगीती पायवणे प्रमादिक जाते संगीती पायवणे नाम घेता वदने तो सगाते नाम घेता वदने दोष जाते नाम घेता वदने दोष जाते नाम घेता
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. हो का दुराचारी विषयी असक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. अखंडित नामा त्यांची वाट पाहे, निशिदिनी ध्यायेत सत्संगती. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. विठ्ठल 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 गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बुं फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियम्
श्रीकृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथासुतं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः जन्माद्यस्य यतोऽन्ययादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि ॐ गोरक्षजालन्धरचर्पटाश्चणभङ्गकाणिमच्छिन्दराद्यः चौरङ्गिरेवा नखभर्तृसंज्ञा भूम्याम्बभूर्णवनाथसिद्धः महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन दुसरे चरण सौंदर्या दुसरे चरण सौंदर्या चांद गोपदारे कटे सावितर चांद गोपदारे कटे सावितर दुसरे चरण संतातिया दुसरे पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसरे चरण रंगदिया संजय चरणारे कटे सावितर बाबाजी जगदुल्ला त्या हनुमंतरायाला सुद्धा आपण वंदन केले पाहिजे शरण शरण हनुमंता शरण शरण जय हनुमंता तुम्हारो शरण शरणाची हनुमंता तुम्हारो राम तुझा काय भक्तीच्या नावाला जुबा अल्पशा परिचय देणे गरजेचे आहे. मोजे सोमठाणा, तालुका भोकर, जिल्हा नांदेड येथील अखंड हरिनाम सप्ताहातील दुसरे वर्ष चालू आहे. आपल्या गावातील आप्पाराव तातेरावजी देशमुख यांच्या प्रेरणेने रामजी धोंडीबा गोदेवाड यांच्या वतीने व सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने तसेच आपल्या गावातील लहान थोर गोरगरीब श्रीमंत भक्तांच्या सहकार्याने आपल्या गावातील माता भगिनी यांच्या आशीर्वादाने वाडवडिलांच्या आशीर्वादाने विशेष म्हणजे आपल्या गावातील व बाहेरील वारकरी मायबापांच्या आणि आपल्या परिसरातील गुणवंत कलाकारांच्या सहकार्याने हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
घ्यावेत आणि एखादी चिमणी तिच्या पिल्लांना पाणी पाजण्यासाठी समुद्रातून जाऊन चोचीत पाणी आणते, तिच्या तहानल्या पिल्लांना पाजते आणि तिच्या पिल्लांची तहान भागवते, त्याचप्रमाणे माझे गुरु गोरक्षनाथ बाबा यांचे या भवसागरामध्ये ज्ञानी जपी तपी आचार्य गुरुबंधू शिष्य वर्ग असताना देखील तुमच्या प्रेमाखातीर तुमच्याच गावातली नाथ शिष्य मातोश्री ही कन्या ही चिमुकली मारुती धोंडीबा गोदेवाड यांचे सुपुत्र दत्ता मारुती गोदेवाड यांची पत्नी सौ श्रीदेवी दत्ता गोदेवाड यांची कन्या मातोश्री ही तुम्हा सर्वांना ज्ञानामृताचे थेंब पाजावे त्यासाठी गुरुदेव गोरक्षनाथ बाबा यांनी आदेश केलेला आहे. सेवके करावे सांगितले काम ते हो तू पण कामा नये. विठ्ठल विठ्ठल हे सज्जन माय बाप्पा हो, त्या हनुमंतरायांच्या कृपा आशीर्वादाने माझे गुरु गोरक्षनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या परिसरातील व्यंकट स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या गावातील सर्व कार्यकर्ते मंडळ या धर्मकार्य सहकार्याने या सर्वांच्या माध्यमातून अपूर्व सोहळा चालत आहे आणि या सोहळ्याची दुसऱ्या दिवसाची सेवा करण्याचा मला सुयोग प्राप्त झालेला आहे. हे सज्जन माय बाप्पा हो, या कार्यक्रमातील विशेष कार्यक्रम म्हणजे श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान सत्र. कथा करणारे दशरथ महाराज आंबोरे नांदेडकर व तसेच या सप्ताहातील महान कीर्तनकार वक्ते टाळकरी वारकरी बंधू व तसेच या परिसरातील नामांकित असे गायक बंधू वादक बंधू व माझे परमोच्च कुटीचे श्रोते मायबाप या सर्वांच्या चरणावर एक बार मनोभावे दंडवत घालते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीनाथांचे लाडके भक्त देवमान्य संतमान्य विश्वमान्य विद्वानमान्य भक्तांचे शिरोमणी भक्त सम्राट वैष्णव शिरोमणी असे श्री नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. हे सज्जन माय बापा हो, ज्यांच्या नामातूनच देव स्वरूप प्रगट होते आणि त्या रूपाचे नाम याचे ऐक्य साधून देवाने देवाचं रूप प्रगट करणारा दिव्य सिद्धांत ज्यांच्या नावारूपाला प्राप्त होतो असे माझे नामदेवराय यांच्या अभंग गाथेतील संत महात्म्यांचे वर्चस्व दाखविणारे अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. हे सज्जन माय बापा हो, या अभंगावरती चिंतन सांगण्यापूर्वी काही छोटासा अभंगाचा परिहार देणे गरजेचे आहे. या विश्वामध्ये या जगामध्ये ज्यांच्याकडे आपल्याला जायचंय, ज्यांच्या आपल्याला भेट घ्यायचंय, ज्यांना आपल्याला ओळखायचंय, हे तर तुम्हा माझं जेव्हा अज्ञानाला फार कठीण कार्य आहे हो. पण ज्यांच्याकडे आपल्याला जायचंय, ज्यांना आपल्याला भेटायचंय असे परमपिता परमात्मा स्वतःहून तुमचा आमच्या दिनजनांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी तलावरती अवतार घेतात आणि या लोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत वंदना करतात आणि त्या वंदनेमुळे अशक्य असलेली गोष्ट देखील शक्य होते. अशा संतांची माझे नामदेवराय अखंड वाट पाहतात. तर ते कसे पाहतात? रात्रंदिवस पाहतात. असे सत्संगतीचे वर्णन व जडजीवांच्या उद्धार दोषाणीचा संतपर प्रकरणातील अभंग आज कीर्तन रूपे सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विश्वाच्या माय बापापर्यंत पोहोचल्याशिवाय राहतच नाही. ते कसे म्हणाल तर आतापर्यंतच्या यादीमध्ये होऊन गेलेले संत सद्गुरू जपी तपी योगी महात्मा शास्त्रे पुराणे यांच्या वचनोक्तीप्रमाणे घडत गेलेले. ते कसे म्हणाल तर भक्त वर्गापैकी सद्गुरू वर्गापैकी संत महात्मा जपी तपी या वर्गापैकी ज्याने एक छोटीशी पुटली आपल्या हृदय मंदिरी स्थित केली
आणि 3 लोक 14 भुवन जगत ज्यांच्या एका नामामध्ये स्थापला आहे अशा विशाल परमात्म्याला प्राप्त करून घेतले आणि तत्स्वरूप झाले. काय नो हे केले का चिंतिता विठ्ठले विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, हे असे घडण्यासाठी काय निश्चित झाले पाहिजे हे तुम्हा सर्वांच्या लक्षात आणून देण्यासाठी एक छोटासा दृष्टांत सांगते ऐका. आम्ही जिथे राहतो म्हणजे ज्या गावात राहतो त्या गावापासून 50 किलोमीटर दूरवरती एक गाव आहे. त्या गावाच्या शेजारी भले मोठे असे एक जंगल आहे. त्या जंगलामध्ये मोठे मोठे असे हिंस्र पशुपक्षी आहेत. त्या जंगलामध्ये खूप सुंदर असे पाण्याचे धबधबे आहेत. मनमोहक सुगंधित असे फुलं सुद्धा आहेत. आणि त्या जंगलाच्या एका मैदानामध्ये सुंदर अशी पर्णकुटी आहे. त्या पर्णकुटीच्या उजव्या बाजूला बघावं तर काय माय बाप्पा हो, सुंदर असे हरिण बसलेले होते आणि त्यांच्या पुढेच वाघ सिंह बसलेले होते. पर्णकुटीच्या डाव्या बाजूला बघावं तर काय माय बाप्पा हो, तिथे सुंदर असे मोर नाचत होते. शेळ्या मेंढ्याही तिथे निवांत बसलेल्या होत्या आणि त्यांच्याच पुढे कोल्हे लांडगे कुत्रेही बसलेले होते. आणि तेवढ्या तिथे मला एक दादा दिसला. मी त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, अहो दादा, तुम्हाला एवढ्या मोठ्या घोर जंगलामध्ये भीती नाही वाटत का? त्या दादाने तोंडावरती हात ठेवला आणि म्हणू लागला, अगं ताई, या विश्वामध्ये या जगामध्ये आपण कुठेही राहू शकतो. ते बघ तुला ते पर्णकुटी दिसते ना, त्या पर्णकुटीत तू जाऊन बघ. मी गेले आणि त्या पर्णकुटीत वाकून बघितले तर काय माय बाप हो, सुंदर अशी एक दिव्य मूर्ती प्रगट झालेली मला तिथे दिसली आणि त्यांच्याच पुढे एक साधू महात्मे ध्यानाला बसलेले होते. मला त्या जागेवरचा सर्व चमत्कार कोण आला. तो कोणता म्हणाल तर, तेवढे मोठे मोठे घातकी प्राणी एकमेकांचे खाद्य असलेले निर्भयतेने सुख समाधानाने एकमेकांच्या समोर आहेत. म्हणजे ही कोणती किमया तर या त्या जागेवरती साधू महात्मे अवतरले म्हणून त्या जागेचा सर्व दोष निघून गेले. तद्वत त्याच न्यायाप्रमाणे या विश्वामध्ये या जगामध्ये विशाल असा आत्मा छोटंसं रूप धारण करून अवतरलेला आहे म्हणून या विश्वाचा या जगाचा उद्धार झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, हे सज्जन माय बापा हो, एखाद्याने एखाद्याकडे एखादी अनमोल वस्तू प्राप्त करायची ठरवली आणि त्या वस्तू असलेल्या जीवाकडे गेल्यानंतर त्या वस्तूची मागणी करण्या अगोदर त्या वस्तूची परिपूर्ण ओळख असली पाहिजे. त्याच्या उलट त्या मागणी करणाऱ्या वस्तूचे ज्ञान जर नसेल तर काही फायदाच होणार नाही ती वस्तू घेऊन. त्याचप्रमाणे आज कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेल्या अभंगातून नामदेवराय सांगतात, या पृथ्वी तलावरती ब्रह्म नावाची वस्तू संत रूपाने अवतरलेली आहे. हे ब्रह्म म्हणजे काय आणि संत म्हणजे काय हे आपल्या सर्वांना गरज आहे. तर सर्वप्रथम आपल्याला ब्रह्म म्हणजे काय याची ओळख करून घ्यायची आहे. दुसरे म्हणजे ब्रह्ममूर्ती म्हणजे काय हे आपण ज्ञानपूर्वक ओळख करून घेऊया, तरच आज आपला कीर्तनाचा उद्देश पूर्ण होईल. विठ्ठल विठ्ठल हो, सर्वप्रथम आपल्याला बघायचे आहे ब्रह्ममूर्ती म्हणजे काय, ते कोण आहे, ते कसे आहेत, ते काय करतात आणि काय करू शकतात. गीतेमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला महत्वाचे प्रश्न विचारत असताना म्हणतात, सखा अर्जुन म्हणतो, किम तद ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम आदिभूतं च किम प्रोक्तं मदिदैवं किमुच्यते. हे ऋषिकेशा, ब्रह्म म्हणजे काय आणि अध्यात्म म्हणजे काय. तेव्हा भगवान परमात्मा सख्या अर्जुनाला सुंदर असे उत्तर देतात. श्री भगवान उवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञितः. हे अर्जुना, परम अक्षर म्हणजेच ब्रह्म आहे आणि तोच निर्गुण निराकार परमात्मा आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा यालाच देव म्हणतात, भगवंत म्हणतात.
नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले गा विठ्ठल. हो, तो निर्गुण निराकार परमात्मा त्याला संतांनी आकाराला आणले, तेव्हा ब्रह्म हे साकारहून आकाराला आले. म्हणजेच विठ्ठल नारायण केशव माधव हे मूर्तीत साकार झाले आणि येला नावा रूपा. मग हे संत कोण आहेत, ते कसे आहेत, संत काय करतात आणि काय करू शकतात तुम्हाला माहित आहे का? संतांना कोणी ओळखले का? माझे जगद्गुरु शंकराचार्य संतांची व्याख्या करतात. नंबर 1, सन्मार्गवर्तीन संत तद्रूपेण विद्या विनय वृद्ध स एव वर्तत इति संताः. सन्मार्गाने वर्तन करणारे, देव स्वरूप असणारे, विद्या व विनयात परिपक्व दशा गाठलेले, जगत कल्याणाकरिता अवतीर्ण झालेले त्यांना संत म्हणावे. लक्षात ठेवा बरं का माय बाप्पा. हो, पुन्हा विचारणार आहे मी. नंबर 2, शांता महांतो निवसंती संतो वसंतवल्लोकहितं चरतः. तीर्णा स्वयं भीम भवार्णव जनान आहे तू नान्यान पितारयंत. नंबर 1, शांतता व महानता ज्यांच्यात वास करते, जे लोकहिताकरिता विचरण करतात, ज्यांचा स्वतःचा भवसागर संपलेला आहे आणि दुसऱ्यांना भवसागर संपविण्यामध्ये मदत करतात, त्यांना संत म्हणावे. नंबर 3, अस्ति ब्रह्मेति चेद वेद सतमेन ततो विदुः. ज्याला ब्रह्माचा पूर्णपणे साक्षात्कार झाला त्यांना संत म्हणावे. नंबर 1, बुडविणारे, दृष्ट अथवा राक्षस वृत्तीचे जन, बुडलेले, मूर्ख, व्यसनात लोळणारे आणि बुडणारे, आता विषयी विलासात सुखात दिसतात पण यमाच्या तावडीत सापडले तर. हे सज्जन माय बापा हो, माझे नामदेव राय शंकराचार्यांनी केलेल्या व्याख्यांमध्ये परिपूर्ण बसतात, म्हणून ते एवढे सुंदर संतांचे वर्णन सांगतात. ज्यांच्या नामातच देव स्वरूप आहे असे माझे नामदेव राय आहेत. विठ्ठल विठ्ठल हो, असे माझे नामदेव राय त्या संतांचं पूर्णपणे वर्णन सांगू शकतात. हे सज्जन माय बाप्पा हो, ब्रह्म आणि मूर्ती हे वेगळे आहेत का? नाही. ब्रह्माला सोडून मूर्ती नाही, मूर्तीला सोडून ब्रह्म नाही. ते कसे म्हणाल तर, गणेश चतुर्थी येते, गणपती उत्सव येतो, तो केवढा मोठा आनंदाने साजरा केला जातो. श्रीमंतापासून ते गरीबापर्यंत, लहानापासून थोरांपर्यंत, प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये, गावागावामध्ये, थेट इथून ते दिल्लीपर्यंतच म्हणायला काही हरकत नाही. हे सज्जन माय बाप्पा हो, मग तो आनंद कसा साजरा करतात, कुठे साजरा करतात? तर सुंदर अशी एका कलाकारांनी बनवलेली मूर्ती असते, त्या मूर्तीला सिंहासनावरती स्थापन केले जाते, त्या मूर्तीची पूजा केली जाते, मग त्या मूर्तीमध्ये देवाचं रूप पाहून त्या मूर्तीत आनंद घेतला जातो. तो कसा घेतात तुम्हाला माहिती आहे का गाण्याचार्य? मी सांगते आहे का? गणपती गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये. पती गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये. गणपती मूर्ती तुझी साजरी या जगामध्ये. गणपती गणपती मूर्ती तुझी साजरी या जगामध्ये. गणपती गणपती सोड
सज्जन मायबापा हो, प्रत्येक गावागावामध्ये भगवंताच्या, संतांच्या, सद्गुरूंच्या, आदिशक्तींच्या मूर्त्या स्थापन होत असतात. मंत्र उच्चारणाने, वेद उच्चारणाने त्या मूर्तीमध्ये त्या मूर्तीचे मूळ स्वरूप आणले जाते. त्या मूर्तीच्या मूळ स्वरूपाच्या प्राप्तीकरता त्या मूर्तीची पूजा केली जाते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, तर मूर्तीचे प्रकार किती आहेत? भागवतकार सांगतात 8. शैली दारू मैलौही लेप्या लेख्याच्या सैकती मनोमयी मणिमयी प्रतिमाष्टदिधा स्मृतः. नंबर 1 पाषाण, नंबर 2 काष्ठ, नंबर 3 धातू, नंबर 4 मृत्तिका, नंबर 5 चित्रमय, नंबर 6 वाळू आणि नंबर 7 मनोमयी आणि नंबर 8 मणिमयी. असे शास्त्राने सांगितलेले 8 मूर्तीचे प्रकार आहेत. नंबर 1 वेदमूर्ती आणि धर्ममूर्ती. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, अल्प भाव अल्पमती, अल्प आयुष्य नाही हती, अपराधाची ओळखिलो मूर्ती, अहो वेद मूर्ती परियेसा. नंबर 2 श्रीमूर्ती. सद्गुरूंना श्रीमूर्ती असे म्हटले आहे. ओम नमो सद्गुरु श्रीमूर्ती, चराचर तुझी विभूती, विश्वात्मा विश्वस्फूर्ती, अमूर्त मूर्ती श्री सद्गुरुराया. नंबर 3 पुण्यमूर्ती. संध्या करणाऱ्या सदाचारी ब्राह्मणाला नाथ महाराज पुण्यमूर्ती असे म्हणतात. जयांगी एकरती पाप राहे संदेहाती, या लागी ब्राह्मण पुण्यमूर्ती स्वैरमापती बोलिला. नंबर 4 ब्रह्ममूर्ती. माझे नामदेवराय संतांना ब्रह्ममूर्ती संत असे म्हणतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरायाले दीनजना. नंबर 5 भाग्यमूर्ती. पुंडलिकाच्या मुखातून नामदेवराय समाधीच्या अभंगातून सांगतात. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव हे जेव्हा जन्माला आले तेव्हा त्यांना कोणीच ओळखले नाही. म्हणून माझे नामदेवराय म्हणतात ते भाग्याच्या मूर्ती आहेत. नंबर 6 नंबर 7 पापमूर्ती. कौरवात आतताई होते असे गीताशास्त्र वर्णन करते. आतताई यांना तुकाराम महाराज म्हणतात. दुखवितो बुडे सांगवीचा तापा, आतताई पापाचीच मूर्ती. नंबर 7 वाङ्मय मूर्ती. गीता शास्त्राला, गीता मातेला माझे ज्ञानेश्वर महाराज वाङ्मय मूर्ती असे म्हणतात. मनोनी मज काही स्मरतनी आता विषय नाही, गीता जाना हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. नंबर 8 ज्ञानमूर्ती व कैवल्यमूर्ती. ऐके ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती, परी कससी जे जे आरती ते कळली मज. कैवल्यमूर्ती म्हणजेच मोक्षमूर्ती माऊली आहेत. माझे एकनाथ महाराज म्हणतात
कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा भगवंताला संतांना सद्गुरूंना आदिशक्तींना मूर्ती हे नाव आलेले आहे. निर्गुण निराकार सगुण साकार हे संतांना नाव आलेले आहे. विठ्ठल 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 हो. हे सज्जन माय बाप्पा हो, या पृथ्वी तलावरती 3 प्रकारचे माणसं जन्माला येतात. नंबर 1 जीव, त्यांना यावंच लागतं. नंबर 2 संत, हे स्वतःहून येतात. आणि नंबर 3 देव, त्यांना आणावं लागतं. आणि येला नावा रूपा. हे सज्जन माय बाप्पा हो, या पृथ्वी तलावरती किती येतात आणि किती जातात याचे गणित नाही. पण येतानाही जे स्वतःहून येतात आणि जातानाही स्वतः जातात, म्हणून असे संत आपला दिनजनांचा उद्धार करू शकतात. कारण ते स्वतंत्र आहेत. स्वतंत्र तोच असतो जो परतंत्रातून काढून स्वतंत्र बनतो, त्यांचंच नाव संत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरायाले दीनजना. विठ्ठल विठ्ठल हो. हे सज्जन माय बाप्पा हो, येणे जाणे थांबणे आणि कर्म करणे हा व्यवहार जो दिसून येतो, या व्यवहाराच्या मागे काहीतरी विशिष्ट अधिष्ठान असले पाहिजे. नंबर 1, विश्वाच्या निर्मितीकरिता 2 तत्व, ब्रह्म आणि माया. देहाच्या निर्मितीकरिता 2 तत्व, आई आणि वडील. देहाच्या निर्वाहाकरिता 2 तत्व, अन्न आणि पाणी. जीवाच्या कल्याणाकरिता 2 तत्व, ज्ञान आणि भक्ती. जीवाच्या उद्धाराकरिता 2 तत्व, संत आणि देव. सृष्टी प्रत्येकाला मानावीच लागते, मग तो कोणीही असो, कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्माचा असो, या कोणत्या पंथातला असो. आता आपल्याला सृष्टी दिसते, म्हणजे सृष्टीचा आद्य करता अधिष्ठान करता कोणीतरी असलाच पाहिजे. इथे सप्ताह चालू आहे, या अर्थी या सप्ताहाचा आद्य करता कोणीतरी असलाच पाहिजे. ज्या अर्थी इथे कथा चालू आहे, त्या अर्थी कथा करणारा कोणीतरी असलाच पाहिजे. ज्या अर्थी घट तयार झालेला आहे, त्या अर्थी घटाकार कोणीतरी असलाच पाहिजे. ज्या अर्थी स्वयंपाक तयार झालेला आहे, त्या अर्थी स्वयंपाकी कोणीतरी असलाच पाहिजे. ज्या अर्थी ते जग निर्मिती झालेली आहे, त्या अर्थी या जगाचा निर्मिता कोणीतरी असलाच पाहिजे. भगवंत सृष्टी निर्माण करायला सांगतात. अतःपरं प्रवक्ष्यामि वंशान् मन्वन्तराणि च एवं रजप्लुतस्त्रष्टा कल्पादिष्वात्मभूर्हरिः सृजत्यमोघ संकल्प आत्मैवात्मानमात्मना. मग हे कोण आहेत, ते कसे आहेत? माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, नाथ बाप जगन्नाथ. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. माझे कृष्ण भगवान सुद्धा अर्जुनाला सांगतात, पिताहमस्य जगतो माता दाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार रुक्सामयजुरेव च.
या जगाची माता मी आहे, या जगाचा पिता मी आहे, या जगाचा आधार ही मीच आहे. ओमकार मी आहे, ज्ञेय मी आहे. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद ही मीच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो हो, हे सज्जन माय बाप्पा हो, संत जेव्हा येतात ज्या अधिष्ठानावरून येतात, पण आपण जर अति सूक्ष्म दृष्टीने विचार केला ना, संतांना मुळीच येणे जाणे हा विषय नसतो. पण माझे नामदेव एके ठिकाणी म्हणतात, संत येतात नाही, संत येणारच नाही, तर प्रत्यक्ष माझे नामदेव म्हणतात संत आले. आहोत संत आले, पण ते कशासाठी आले? उद्धराया आले दीनजना, उद्धराया आले दीनजना, उद्धराया आले दीनजना, उद्धराया आले दीनजना, उद्धरावया आले दीनजना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीनजना, उद्धरावया आले दीनजना, उद्धरावया आले दीनजना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीनजना, उद्धरावया आले दीनजना, उद्धरावया ऐका, एक काकू होत्या, त्या स्वयंपाकाला बसल्या. पावसाळ्याचे दिवस, सर्व लाकडं ओले कच्चे होते. स्वयंपाक कसा होणार? लक्षात आलं का तुमच्या? त्या काकू पण खूप हुशार होत्या हो. पावसाळ्यात अशी परिस्थिती निर्माण होणार म्हणून त्याने अगोदरच उन्हाळ्यामध्ये खूप साऱ्या अशा गौऱ्या लावून ठेवलेल्या होत्या. कोण कोण लावतोय गौऱ्या? त्या काकू लावत होत्या. आणि थोड्याशा विस्तारामध्ये गौरी टाकली, असा फुंकारा मारला की खव खव जाळ व्हायचा, आणि त्या जाळामध्ये सर्व ओले कच्ची लाकडं जळून जायचे. त्याचप्रमाणे अग्निरूप असलेले संत, ब्रह्मरूप असलेले संत, ब्रह्ममूर्ती असलेले संत जेव्हा अवतार धारण करून या पृथ्वी तलावरती येतात, तेव्हा तुमच्या आमच्यासारखे दीनजनांचे खवखवारामध्ये ओले कच्ची लाकड झाल्याप्रमाणे अवगुण दोष निघून जातात. अग्निरूप असलेले संत, ब्रह्मरूप असलेले संत, ब्रह्ममूर्ती असलेले संत यांची कृपा आपल्यावर झाल्यानंतर आपल्यातले सर्व दोष जळून भस्म होतात आणि जीव भवसागर रूपी संसार तरून जातो. माझे तुकोबा एके ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दीपाप पुणे आंगा, लागोने दीपाप पुणे आंगा, लागोने दीपाप पुणे आंगा, लागोने दीपाप पुणे आंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दीपाप पुणे आंगा, लागोने दीपाप. म्हणे आम्ही लागो अग्निरूप, लागोने दीपाप पुणे आंगा, लागोने म्हणून सज्जन माय बाप आपल्या सर्वांचं अधिष्ठान हे ब्रह्म आहे. कोणीही अधिष्ठान जन्मोजन्मी पुण्य करून मिळवलेले आहे, कोणीही अधिष्ठान जन्मोजन्मी त्या स्वरूपाचे दर्शन करून मिळवलेले आहे, कोणीही अधिष्ठान जन्मोजन्मी त्या स्वरूपाचे ध्यान करून मिळवलेले आहे. एवढा मोठा पुण्याचा संत ज्यांच्याकडून झाला, ते प्राप्त करायला गेले तर काय मायबाप ब्रह्मरूपच होऊन गेले. ब्रह्म पहा वया गेलो, ब्रह्मची होऊन ठेलो, देव पहा वया गेलो, देवची होऊन ठेलो, राम म्हणता राम होई जे, पदवी पैसोनी पदवी घेई जे. माझे नामदेवराय म्हणतात, ते कसे आहेत अहो, 3 लोक 14 भुवन यांचा राजा भगवान परमात्मा व भगवान परमात्मा रूप झालेले ते कसे आहेत. ऐका, नवीनच लग्न झालं, कुणाचं? पुढे बसलेल्यांचं का माझं? अहो तुमचं जुनं होऊन गेलं, माझं झालंच नाही, म्हणून माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. एक दादा होता, त्याचं नवीन लग्न झालेलं होतं. तो त्याच्या आईच्या सारखं मागे लागू लागला.
मला सासरवाडीला जायचंय, मला सासरवाडीला जायचंय. कोण कोण लागतं आईच्या मागे? तुम्ही कोण लागत नसेल बरं का. बघा, तो आईच्या मागे सारखा लागू लागला. त्याची आई कंटाळून गेली आणि त्याला म्हणाली, जा बाबा, तुझा मुर्दा बसू दे एकदाचा. त्या आईला का मुर्दा बसवायचा होता का हो? नाही, पण तिच्या बोलण्याची पद्धत तशी होती. जा बाबा, तुझा मुर्दा बसू दे एकदाचा, म्हणून हा निघाला हो. आणि जाताना तरी पण म्हणते, गेलास तर गेलास, पण चांगल्या उंच ठिकाणी जाऊन बस, नाहीतर खाली बसशील. याला इतका आनंद झाला, काय करून काय बोलू काहीच समजेना. हा निघाला, बस स्टँडवर गेला. गाडी जरी नाही सापडली तरी ऑटोनं जीपने जाऊ लागला, आणि ते बी जरी नाही सापडलं तर धाप्यात पळाला. बघा, सासरवाडीला जायचा आनंद त्याचा. गेला गेला गेला, गावाच्या जवळ जवळ गेला, पण त्या गावाला यायची गाडीच लागेना. दिवस मावत आलेला होता. आता कसं करावं? ह्याला तर खूप आनंद, कधी एकदाच माझ्या सासऱ्याकडे जातो की, कधी एकदाच सासूकडे जातो की. म्हणून धाप्या देत तसंच पळत जाऊ लागला. गावाच्या कडेला गेला, गावात जाऊन पोचला. काय झालं माहितीये का? त्याला घरच आठवना. कस काय? पहिल्यांदा मुलगी बघायला गावात गेलेला, पुन्हा गावाचा काही विषयच नाही, घर कसं आठवणार? मग असा एक चौक लागला, त्या चौकात जाऊन विचारतो. असेच आपले कसे बसतात आता आपले पुराण्या काळातले लोक, एका जागी बसून तसेच बसले होते. तिथे जातो हा दादा, काय म्हणतो बघा, बुद्धिहीन पाटलाचं घर कुठे? ऐका, त्याच्या सासऱ्याचं नाव काय होतं? बुद्धवंत पाटील. तो काय म्हणतो, बुद्धिहीन पाटलाचं घर कुठे? अरे बापरे, हा कोण आहे? हा कुठला आहे? आणि बुद्धिहीन पाटलाचं घर विचारतोय. आमच्या गावात तर बुद्धिहीन नावाचा कोणता पाटीलच नाही, हा जावाई कुठून आला? ह्याला थोडं आठवतं. सरळ जाऊन उजव्या बाजू लागल्यानंतर आपल्या सासऱ्याचे तिथं घर आहे. हा निघतो, जातो, घर सापडतं, पण घरात न जाता कुठे बसतो माहितीये का? घरापुढे 5 फुटाचा हुडवा लावलेला असतो गौऱ्यांचा, त्या हुडव्यावर तो जाऊन बसतो. तसे का? आईनं सांगितलं होतं उंच ठिकाणी जाऊन बस, म्हणून हा शाळा जाऊन बसला हुडव्यावर. लोक त्याच्या मागेच होते हो. हा कुठं जाते बघण्यासाठी, कारण मागच्या चौकात खोटं नाव सांगितलेलं. आणि आता इथं घर सापडून सुद्धा त्या घराच्या पुढे असलेल्या हुडव्यावर तो जाऊन बसला. अंधार पडलेला होता. सासरा तिकडून डोक्यावर वैरणीचा भारा घेऊन आला. हे लोक त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, अरे बुद्धवंत, तुझ्या दारापुढे कोणता तरी चोर आलाय. आणि मागच्या चौकात विचारत होतं की बुद्धिहीन पाटलाचं घर कुठे? ह्याला बी खरंच वाटलं. काही दिवसापूर्वी एका चोराणीची म्हैस चोरली होती बघा. कसा कमाल, हातात काठी घेतो घराकडे हुई पळत सुटतो. अहो, घराकडे जातो आणि त्याला अंधार असल्यामुळे काहीच दिसना, तर जावई तर कुठं दिसना. म्हणून दमान हुडव्याच्या मागे जातो आणि त्या जावायच्या पाठीमध्ये 2-3 अशा काट्या घालतो. झालं, त्या हुडव्या रुपये आधीच्या वेळातून जावाई खाली पडतो. आणि त्याला नाव आठवतो, म्हणतो, माझा बुद्धवंत मामा कुठे? माझा बुद्धवंत मामा कुठे? आपला दृष्टांत संपला. म्हणून हे सज्जन माय बापा, जिथून निघाला ते घर अधिष्ठान खोटे, जिथं गेला ते अधिष्ठान खोटे. ज्या खोट्या अधिष्ठानावरती जाऊन बसला म्हणून जीवाला काट्यांचा फटका बसला. उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळा वया वाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. तर आशांचाच उद्धार करण्यासाठी संत पृथ्वीतलावरती जन्माला येतात, हे नामदेवराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले. उतरावया दिना जना
हनुमंत म्हणतात, हे कोण करेल, हे कसे करेल? तर ऐका, ज्याने कुस्ती जिंकले तोच कुस्ती जिंकून दुसऱ्याला सांगू शकतो. ज्याला कुस्तीचं काही माहीतच नाही तर कुस्ती जिंकण्याचा आणि दुसऱ्याला सांगण्याचा काही प्रश्नच येत नाही. असेच माझे तुकोबाराय एके ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे आम्ही, तुकोबाराय म्हणतात, आम्ही वैकुंठ वासी आलो याची आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, आलो याचे कारणाचे, आलो याचे कारणाचे. हे बोलिले देवते, हे बोलिले देवते, सात भावे वर्ताया, झाडू संताचे मारग, झाडू संताचे मारग, झाडू संताचे मारग, आडराणी भरले आम्ही वैकुंठ वासी, आलो याचे कारणाचे, बोलिले देवते, सात भावे हे सज्जन मायबाप हो, या पृथ्वी तलावरती किती प्रकारचे जीव जन्माला येतात याचे गणित लागलेले नाही आणि आपल्याला पत्ता सुद्धा लागलेला नाही. आपल्याला तर जाऊ द्या, त्या आल्या गेल्या त्यांचा त्यांना सुद्धा पत्ता लागलेला नाही. पण हे सज्जन मायबाप हो, येण्याला जेवढी किंमत असते ना तेवढी जाण्याला सुद्धा किंमत असते. काही लोक आले गरिबीने पछाडलेले आले, जाताना अन्न अन्न म्हणून गेले. काही लोक आले श्रीमंत घेऊन आले पण जाताना रिकामेच गेले. काही लोक आले ज्ञानवंत पंडितून आले पण जाताना गर्व अभिमानाने गेले. म्हणून मायबाप हो, येण्याला जेवढी किंमत असते ना तेवढी जाण्याला पण किंमत असते. ऐका, एके गावामध्ये एक गरीब ग्रस्त राहत होते. ते खूप गरीब होते. त्यांना एक वेळचं पोटखळबीचं साधन निर्माण करण्यासाठी दिवसभर राब राब कष्ट करायला लागायचे. असेच त्यांचे कित्येक वर्ष निघून गेले पण त्यांना अपत्य झाले नाही. एके दिवशी ते कामावून येतात, घर वगैरे झाडतात, देवापाशी दिवाबत्ती करतात. घरापुढे एक मोठे वृक्ष असते, त्या वृक्षाच्या खाली एक ओटा असतो, त्या ओट्यावर जाऊन बसतात. चंद्राच्या शीतलतेत पाहून म्हणतात, देवा आमच्यावर कृपा कर, आम्हाला निपुतीत ठेवू नकोस. तेव्हा तिथे एक साधू महात्मे प्रगट होतात आणि ते म्हणतात, बाळा गाव इथून आणखीन किती दूर आहे? तो ग्रस्त लगेच उठतो आणि म्हणतो, साधू महाराज हे गावच आहे पण लहान असल्यामुळे ते जास्त सोयी सुविधा नाहीये, त्यामुळे तुम्हाला ओळखू आलेले नाही. मग ते ग्रस्त म्हणू लागतात, साधू महाराज तुम्ही आज आमच्याच इथे मुक्काम करा. मग साधू महाराज त्यांच्या आग्रहाला स्वीकार करतात आणि त्यांच्या घरी मुक्काम करतात. त्या ओट्यावरती जाऊन बसतात. हे ग्रस्त घडेल तशी सेवा त्या साधू महात्म्यांची करतात. साधू महात्मे त्यांना सकाळी लवकर उठून आशीर्वाद देऊन तिथून निघून जातात. म्हणून हे सज्जन माय बापा हो, साधू आले साधू गेले, महात्मे आले महात्मे गेले, संत आले संत गेले, पण ते जीवांचे उद्धारकच ठरून गेले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरायाले दीन जना, विठ्ठल विठ्ठल. हो, एक पाटील होता, खूप श्रीमंत. एकुलती एक लेक होती त्याला. त्या लेकीचं लग्न झालं. त्या पाटलाचा जावई जर गावात आला तर लोक काय म्हणायचे, अहो पाटलाचा जावई आला.
सासू सगट सासऱ्या सगट अख्ख्या गावाचाच उद्धार करून गेला. हा पाप बिचारा एसटीतून खाली उतरतो, पायात बूट, अंगावर सूत, गळ्यात लॉकेट आणि हर एक माणसानं कूट. कळलं का हो तुम्हाला? बघा, एका पायात बूट घातले, दुसऱ्या हातात घेतले. पॅन्टीची तेवढा महागड्या पॅन्टीची बाई कमरपर्यंत फाडले. तेवढा महागड्या कोटाच्या गुंडा फाडून कमच्या बेंबीपर्यंत फाडून घेतले. आणि अशाच मारुतीच्या मंदिरापुढे एक नाली वाहत होती. त्या नालीत पडून समदांग चिखलानं भरून घेतले. तिथला दगड त्याच्या डोक्याला लागतो, सर्व त्याचं डोकं रक्तबंबाळ होऊन जातं. आणि जसा की कोणता हिंद केसरी पहलवान चालाय तसा छाती ठोकत पुढे पुढे जाऊ लागतो. ह्या वाड्यापासून ते त्याच्या सासऱ्याच्या त्या वाड्यापर्यंत जातो आणि तिथे जाऊन अशा हाताची घडी घालून थांबतो, जसं की कोणता सभेचं विसर्जन करण्यासाठी पुढारीच थांबलाय की काय. सासून सासरा तिथून टुळू टुळू बघत होते, हा कोण आहे काय नाही म्हणून. बघा, म्हातारी लय कडू होती बरं का, लोकांच्या जावयाला लय नाव ठेवणारी होती, लय अप्पाट. अहो, ह्याचा जावई असला, त्याचा जावई तसला, त्याचा जावई तसला, आणि हा कोण आहे म्हणून टुळू टुळू तिथून बघते, तर काय हिला हिचाच जावई दिसतो की. तिथंच गळून जाते ही तर, आणि त्या म्हातारीकडे बघून ती म्हातारा तिथंच गळून जातो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, तर आशांचा उद्धार करण्यासाठी माझे नामदेवराय म्हणतात, संत या जगावरती अवतारले आहेत. उद्धराया आले दीन जना, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, हे सज्जन माय बाप्पा हो, एका गावामध्ये एक सावकार होता. त्याच्या सावकारकीमध्ये खूप नाव होते. त्या सावकाराच्या गावातल्या एका गरीब ग्रस्ताला फार मोठी अडचण आली. गरीबाच्या अडचणी काय असतात हो तुम्हाला माहित आहे का? त्यांना वेळेवर खायला नसतं, चांगली लेवायला कपडे नसतात, आणि मेन म्हणजे त्यांच्या घरातल्या लेकमातेचं लग्न. असंच झालेलं होतं. 1 वर्ष गेले, 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले, 4 वर्ष गेले. बघता बघता त्या मुलीचं लग्नाचं वय झालं, पण त्या मुलीचं लग्नच होईना. कसं तरी त्यांच्या कुलगुरूच्या आशीर्वादाने त्या मुलीचं लग्न ठरतं, पण घरात खडकूचा पत्ता नको. मग तो माणूस डोक्याला हात लावून घरातल्या एका कोपऱ्यात जाऊन बसतो. एक साधू महात्मे दात देतात आणि म्हणतात, भिक्षान्न देही. तो त्याच्या पत्नीला म्हणतो, अगं उठ, जा लवकर, दारात कोणीतरी साधू महात्मे आलेत आणि ते भिक्षा मागत आहेत. त्याची पत्नी गडबडीने उठते, घरात 2 भाकरी आणि मिरच्याचा ठेचा केलेला असतो, ती नेऊन त्या साधू महात्म्याच्या झोळीत देते. साधू महात्मे तिथून निघून जातात म्हणतात, कल्याण हो. तो माणूस घरातून बाहेर येईपर्यंत साधू महात्मे तिथून निघून गेले होते. पण तो ग्रस्त इतका सुशील मनाचा होता, इतक्या पवित्र मनाचा होता. साधू महात्मे तिथून निघून गेले तरी त्यांनी संतांच्या उमटलेल्या पायांचे ठशांचे दर्शन घेतले आणि त्यांचे चिंतन केले. संतांच्या चिंतनामुळे त्याचे सर्व दोष निघून गेले. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि त्याच्या मागचं सर्वात मोठं संकट सुद्धा जातं. ते कोणते म्हणाल तर त्याच्या लेकीचं लग्न. त्या गावातला सावकार घरी येऊन त्याच्या घरी पैसे त्याला देतो आणि त्याच्या लेकीचं लग्न होऊन जातं. तर हे सज्जन माय बाप हो, जीव जंतू मानव लहान थोर श्रीमंत गरीब इहलोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत संतांचे नाम चिंतन करणारा लगेचच उद्धार होतो. नामदेव अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, प्रमोदिकताची वंदे पायवारे, प्रमोदिकताची वंदे पायवारे,
पायवणी करतात. नामाचा महिमा कोण जाणे सीमा, चतुर्मुख ब्रह्माने काही, ब्रह्मांड भरी कीर्ती संताचा महिमा, वर्णावया मामती थोडी. माझे तुकोबाराय म्हणतात बघा त्या संतांचा महिमा, त्यांच्या चरणाचा महिमा, त्यांच्या नामाचा महिमा, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. रविदीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संताचिया. विठ्ठल विठ्ठल हो. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एक मधलं भजन घेऊया. विडोबार कुमाई हो बार कुमाई, जय जठोबार कुमाई, जय हो बार कुमाई, विडोबार कुमाई, बार कुमाई, हो बार कुमाई, हो बार कुमाई, हो बार कुमाई, हो बार नंबर 1, संत हे प्रतिज्ञेमध्ये भीष्माचार्यापेक्षा महान आहेत. नंबर 2, संत हे प्रयत्नांमध्ये भागीरथांपेक्षा महान आहेत. नंबर 3, संत कर्णापेक्षा उद्धार आहेत. नंबर 4, संत हे कुबेरापेक्षा धनवंत आहेत. नंबर 5, संत हे सूर्यापेक्षा तेजस्वी आहेत. नंबर 6, संत हे चंद्रापेक्षा शीतल आहेत. नंबर 7, संत हे भक्तीमध्ये हनुमानापेक्षा श्रेष्ठ आहेत. नंबर 8, संत हे बलवंतामध्ये देवापेक्षा श्रेष्ठ ठरले. नंबर 9, संत हे पवित्रतेमध्ये गंगेपेक्षा महान आहेत. विठ्ठल विठ्ठल तर असे सामाजिक व पारमार्थिक कार्य करणारे संत तुमचा आमचा दीनजनांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी तलावरती अवताराला येतात. हे माझे नामदेवराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात बघा. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. तर ब्रह्मादिक सुद्धा संतांच्या पायवणीला वंदन करतात. पायवणी म्हणजे काय? पाय धुतलेले पाणी, आणि त्या पाण्याला ब्रह्मादिक सुद्धा वंदन करतात. देवादिदेव महादेव व त्यांच्या अर्धांगिनी माता पार्वती हे दोघे जण तीर्थयात्रेसाठी निघतात. नंदीवरती बसून ते जातात. शेवटी आळंदी या तीर्थक्षेत्रावरती जाऊन पोहोचतात आणि जिथे माऊली समाधी घेणार आहेत त्या जागेवर जातात आणि त्या जागेवरची धूळ देव आपल्या कपाळाला लावून घेतात.
तसे का? आणखीन पुढे बघा, त्याने सुद्धा देवाचे समाधान होत नाही. देव तिथे साक्षात लोळू लागतात. माता पार्वती हे सर्व पाहत होत्या. पुन्हा देवाला दम लागतो. देव उठून बसतात. माता पार्वती जवळ जातात आणि म्हणतात, देवा, आपण कित्येक तीर्थांच्या जागी गेलो, पण तुम्ही असे कृत्य कुठेच नाही केले, मग इथे का? मग देवादिदेव महादेव म्हणतात, अगं पार्वती, या जागेवरती श्रेष्ठ भगवत भक्त ज्ञानेश्वर माऊली समाधी घेणार आहेत. तर महाराज, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जिथे आणखीन माऊली ज्ञानेश्वरांचा जन्म झालेला नाही, पुढे होणार आहे, तरी सुद्धा ती जागा पवित्र होऊन गेली. तर माय बापा, तीर्थाला जे तीर्थत्व नाही, क्षेत्राला जे क्षेत्रत्व नाही, पण संतांची चरण ज्या भूमीला लागले, ती भूमी पुण्य होऊन जाते. ते पाणी तीर्थ होऊन जाते. विठाला विठाला तर सज्जन माय बाप्पा हो, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी गाव पुण्यभूमी देवताचे नाव सिद्धेश्वर. देवताचे नाव सिद्धेश्वर. चौऱ्याऐंशी सिद्धाचा सिद्ध बेटीमेळा. चौऱ्याऐंशी सिद्धाचा सिद्ध बेटीमेळा. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर. हे सज्जन माय बाप्पा हो, एके गावामध्ये एक सावकार राहत होता. बघा, त्याच्या विरोधाने अशी त्याच्यावर केस केली की त्यांनी खून केले. पुन्हा ती केस कोर्टात गेली, साहेबांच्या पुढे गेली आणि त्या साहेबांच्या पुढे त्या विरोधाने खोटे साक्षीदार सुद्धा मांडले होते. हा सावकार जातो, त्याला फाशीची शिक्षा होते. मग त्याला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात येते. तो म्हणतो, मला 2 दिवसानंतर फाशी द्या, कारण मला माझ्या घरच्यांना भेटायचे आहे. शिक्षा मंजूर तर झालीच होती. पुन्हा याची इच्छा मंजूर केली जाते व तो घरी जातो. घरी गेल्यानंतर काय करतो बघा, त्या साहेबांच्या घरचा पत्ता काढतो आणि त्या साहेबाच्या घरी असे धान्याने भरलेली गाडी नेतो, घराच्या पुढे नेऊन लावतो. त्यावेळेस घरामध्ये साहेबांची बायको असते. ती बाहेर येते आणि म्हणते, तुम्ही कोण आहात? ही गाडी कोण आणले? तो म्हणतो, मी इथल्या जवळच्या खेडेगावचा सावकार आहे आणि हे मी आले, मला कोणती बहीण नाही. आता तुम्हीच माझी बहीण आणि हे तुम्ही घ्या. ती सर्व सामान उतरवून घेते. मग ती म्हणते, तुमचं कोर्टात काही काम असलं तर सांगा. तो म्हणतो, हाय की मला उद्याच फाशीची शिक्षा होणार आहे. ती म्हणते, कोणापाशी? तो म्हणतो, आपल्या साहेबापाशी. ती म्हणते, तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्ही निवांत घरी जा. मग सावकार तिथून निघून जातो. रात्री साहेब घरी येतात तेव्हा बायको गरम गरम असे पंचपक्वान्न तयार करते. साहेबांना एका पाटावरती बसवते, त्यांच्या पुढे एक पाट ठेवते, एक ताट घेते, त्यात पंचपक्वान्न वाढते आणि ती ताट नेऊन साहेबांच्या पुढे ठेवते आणि साहेबांच्या बाजूला बसते आणि म्हणते, देवा,
माझं कसलं चांगलं नशीब आहे ना, किती चांगला मला तू नवरा दिलास, हे माझ्या कधी शब्दाच्या बाहेर जात नाही. बघा बायका खूप कडू राहतात बरं का, बरोबर का पुरुष मंडळी? तुम्ही नसताल बरं का, पण ती होती बघा. आणि कसं त्या साहेबाला सुद्धा बायको त्याची सर्वस्व होती. तुम्हा सर्वांना नसल, तुम्हा सर्वांना आपले हनुमंतराय हे कीर्तन हे सर्वस्व महत्व आहे. पण त्या साहेबाचं तसं नव्हतं, त्याला त्याची बायको सर्वस्व होती. ती बायको म्हणते तो माझा भाऊ आहे आणि तो निर्दोष सुटलाच पाहिजे. साहेब म्हणतात ते जमणार नाही. मग ती म्हणते तुमचं आमचं पण जमणार नाही. बघा तुमचं आमचं पण जमणार नाही. मग साहेबाला तिचं ऐकावंच लागतं. मग साहेब दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात, कोर्टात जातात, तिथे जाऊन फाईल वरती एक सही केली, मग झालं. विठाला विठाला हो. बघता तर काय, तो सावकार निर्दोष सुटला. सांगण्याचं तात्पर्य एवढेच आहे की देवाच्या कोर्टामध्ये आपण सर्व जीव हे आरोपी आहोत. पण तिथे संतांनी जर मध्यस्थी केली तर देवाला सुद्धा आपला उद्धार करावा लागतो. हे सज्जन मायबाप हो, जीवन जगत असताना आपण काय करतो काय नाही या सर्व गोष्टींची नोंद वरती देवापाशी असते. मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता है. मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता देवापाशी आहे. हे सज्जन मायबापा हो, संतांचं नाम चिंतन केल्याने आपला त्वरित उद्धार होतो. संत कृपे त्वरित उद्धरती. हे सज्जन मायबापा हो, संतांचं नाम चिंतन केल्याने आपले पुण्य आपोआप आपल्या पदरात पडते. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. संतांचं नाम चिंतन केल्याने आपले सर्व पाप निघून जातात. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. एवढेच नाही तर संतांचे नाम चिंतन केल्याने आपल्या पापाच्या राशी सुद्धा जळून जातात. तयाची या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. आणि त्या संतांचं नाव ऐकल्यानंतर यमाचा सुद्धा काळाचा सुद्धा थरकाप सुटतो. तुकाराम 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 नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम. संतांचं नाम चिंतन केल्याने पुण्य आपोआप आपल्या पदरात पडते. हे तर झालं. आणि सज्जन माय बाप्पा हो, संतांचं नाम चिंतन करणारा किती दृष्ट असला, किती दुराचारी जरी असला तरी संतांच्या कृपेने तो लगेच जीव धरतो.
घेणारे, जीवाचे ओझे वाहून नेणारे, जीवाचे भार वाहणारे, त्रिविध ताप त्रिविध दुःख नाहीसे करणारे आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर असलेले आपले आई वडील. तुम्हाला एक दृष्टांत सांगते ऐका माय बापा हो. एक छोटेसे गाव होते. त्या गावामध्ये कुटुंब होते. त्या कुटुंबामध्ये 2 भाऊ जन्माला आले. एकाचं नाव होतं श्रीमंत, एकाचं नाव होतं हनुमंत. त्यांची परिस्थिती फार नाजुकीची होती. त्यांच्या वडिलाचं नाव होतं माधव दादा, आईचं नाव होतं जनाबाई. ते दोघे फार कष्ट करायचे व त्या 2 मुलांचा सांभाळ करायचे. बघता बघता मुलं हळूहळू मोठी होत होती. त्या मुलांना शाळेत टाकण्यात आले. गावातल्या वस्तीवरची ती शाळा. त्या वस्तीतले सर्व मुलं त्या शाळेत जायचे. त्या शाळेला एकच मास्तर होता. अशी ती शाळा होती. त्या शाळेमध्ये पहिलीच्या वर्गामध्ये या 2 मुलांचे नाव लावण्यात आले. पुन्हा वडील जंगलात जायचे लाकडं तोडायला. माय बाप हो, एका पायात बूट असायचा, एका पायामध्ये फाटकी चप्पल सुद्धा असायची. धोतर असायचं अंगावर गुडघ्यापर्यंत फाटलेलं आणि त्या धोतराचा एक पदर अंगावर घेतलेला असायचा. आणि डोक्यावर घ्यायला चिमणी सुद्धा नसायची. तेव्हा एक वेलाची केलेली चिमणी डोक्यावरती ठेवायचा आणि तेवढी मोठी लाकडाची मुळी डोक्यावरती ठेवून वाकत वाकत एका श्रीमंताच्या घरी नेऊन ती मुळी टाकायचा. त्याचा मोबदला म्हणून एक 8वा चिप्त जेवारी मिळायची. ती जेवारी घरी घेऊन जायचा त्या मुलांच्या हातात, म्हणजे त्याच्या पत्नीच्या हातात ती द्यायचा. त्याची पत्नी ती फार कष्टाने दळायची, त्याची भाकरी करायची. ती आई दररोज दुसऱ्यांच्या शेताला कामाला जात होती. त्याने ती घरात तेल मीठ मिरचू आणत होती. कधी घरामध्ये भाजीपाला नसायचा, कधी डाळ नसायची. तेव्हा त्या फकी मिरच्यावरती एक तेलाची धार सोडायची. लेकरांना खाऊ घालायचं, त्यांना शाळेत वाट लावायचं. वडील जंगलात जायचे आणि आई मजुरीला जायची. असे करता करता फार दिवस निघून गेले. मुले हळूहळू मोठी होत होती. पहिलीतून दुसरीत गेली, दुसरीतून तिसरीत गेली, तिसरीतून चौथीत गेली. आता गावातली शाळा संपली. त्यांना बाहेर गावी शाळेत टाकण्याचा प्रसंग आला. विठ्ठल विठ्ठल हरा हो, पण घरामध्ये पैसे नको. माय बापा हो, मुलांना जर शाळेत वाट लावलं तर मास्तर फीस मागणार, ते आपण कुठून द्यायची? अशी ते दोघे पती पत्नी विचार करत बसले होते. जनाबाई म्हणते, अहो तुम्ही काही काळजी करू नका, तो हाय की परमेश्वर, तो सारील आपली चिंता सगळी. मी सकाळी लवकर उठत जाईल, लोकांचे ते धुणे भांडे करत जाईल आणि पुन्हा दिवसभर थोरा मोठ्यांच्या इथे कामाला जात राहील. आणि तुमच्या लाकडाच्या मुळीचे पैसे ते मिळून सारू की आपण मास्तरांची फी. असे म्हणतात, त्या मुलांना शाळेत घालतात. असे म्हणता म्हणता खूप दिवस निघून जातात. एके दिवशी ते मुलं शाळेच्या बाहेर पडतात, एकमेकांच्या हातात हात देतात. बारका भाऊ मोठ्या भावाला म्हणतो, दादा, आई वडिलांनी तुझे नाव श्रीमंत ठेवले, माझे नाव हनुमंत ठेवले. आता आपण फार मोठी भरारी घ्यायची आहे. मोठा दादा म्हणतो, हो तू बरोबर बोलत आहेस. असे बोलता बोलता त्यांचे घर येते. गावाच्या कडेला असलेली ती झोपडी. त्या झोपडीच्या दारात थांबल्यानंतर ते लांबवरचे जंगल त्याला दिसत होते आणि त्या जंगलातून येत असलेला त्याचा बाप. मोठा मुलगा बघतो, त्याचे वडील येत आहेत. एका पायामध्ये फाटका बूट, एका पायात फाटकी चप्पल आणि डोक्यावरती ती लाकडाची मुळी. बघून त्या मुलाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. माय बाप हो, बारका मुलगा बघतो त्याची आई येत आहे आणि त्या आईच्या पायातली फाटकी चप्पल आणि अंगावरची फाटकी साडी आणि तिच्या डोक्यावर असलेल्या गौऱ्याचं गाठोडं बघून बारक्या मुलाच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू येतात. मोठा मुलगा वडिलांकडे जातो, बारका मुलगा आईकडे जातो. दोघे पळत जातात आणि म्हणतात, आई बाबा, आजपासून हे कष्ट आम्ही करणार आहोत. आजपासून हे तुम्ही कष्ट करायचे नाही. आजपासून आम्हीच कष्ट करणार आणि शाळा आपण शिकणार. माय बापा हो, वडील म्हणतात, मुलांनो, आम्ही कष्ट करतो, तुम्ही फार मोठे व्हा, तुम्ही शिका, आमचं नाव मोठं करा. बारका मुलगा आईला म्हणतो, अगं आई,
आजपासून हे कष्ट आम्ही करणार आहोत. तेव्हा आई म्हणते, मुलांनो, हे असे कष्ट तुम्हाला होऊ नये, हे असे आम्हाला आमच्या डोळ्याने बघू द्या आणि हे कष्ट आम्ही करतो, तुम्ही फक्त शाळा शिका. बघा मायपो, आईची माया कशी असते. तुम्हाला माहित आहे का काय आचार्य? आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने आई माझी मायेचा सागर दिला तिने आई डोळ्यातून अश्रू काढते, त्या मुलांचा हात धरते व त्यांना घरी घेऊन येते. त्यांना घरी घेऊन येते. ते मुलं विचार करतात, आपल्या आई वडिलांनी काय म्हटलंय, म्हणून ते खूप जिद्दीने शिकतात. मोठ्या शाळेमधून, मोठ्या कॉलेजमधून त्यांचा नंबर येतो. ते मिळालेलं लेटर घेऊन ते घरी येतात. घरी यायसाठी निघतात. तिथून गाव 4 किलोमीटर दूर होते. गावाकडे यायला कोणता एसटीचा प्रवास नव्हता, ना कोणती गाडी नव्हती. ते दोघे जण तसंच चलत चलत निघतात. माय बाप्पा हो, त्या थकलेल्या बापाच्या, थकलेल्या माईच्या हातामध्ये ते लेटर देण्यासाठी ते दोघे निघतात. जातात, गावाच्या कडेला पोहोचतात. गावात जाऊन पोहोचतात. त्या मुलांना त्यांच्या झोपडी करून काहीतरी रडण्याचा आवाज येतो. बघा माय बाप्पा हो, त्यांना त्या झोपडी करून रडण्याचा आवाज येतो. ती मुलं म्हणतात, कुठून आवाज येत आहे? ते जवळ जवळ जातात. त्या झोपडीतून बघतात तर काय माय बापो, त्या झोपडीतूनच आवाज येत होता. त्या झोपडीच्या दारात ते जातात. तेव्हा तिथे लोक काही त्यांचे हात धरतात आणि म्हणतात, अरे बाळांनो, तुमची आई गेली. तुम्ही फार शिकलात, पण तुम्हाला बघण्यासाठी तुमची आई नाही राहिली. तेव्हा माय बापा हो, त्या मुलांच्या अंतःकरणातून आवाज निघतो, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण सांभाळेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला. आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला.
त्याची आई गेली होती. आपला दृष्टांत संपला. तसेच माझ्या आयुष्यात सुद्धा झालेले आहे. ऐका, मला शिक्षण शिकवण्यासाठी माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट केले आहेत. शेतामध्ये दिवसभर राब राब कष्ट करतात. विठ्ठला विठ्ठला हो, आणि तेवढे राब राब कष्ट करून ते आमची शाळेची फीस भरतात, आमच्या गुरुकुलाची फीस भरतात. हे सज्जन मायबापा हो, तसेच आपल्या भक्तांसाठी देवाकडे प्रार्थना करणारे सद्गुरु संत आहेत. तेच आपल्या सर्वांचे आधार आहेत, आपल्या सर्वांचे आई वडील आहेत. गुरुदेव मेरे दाता मुझको ऐसा वर दो, सेवा सुमिरन सत्संग झोली में मेरे भर दो. विठ्ठला 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 हो. हे सज्जन मायबापा हो, संतांची कृपा झाल्यानंतर, संतांनी सांगितलेल्या मार्गावरती गेल्यानंतर काय होते ते ऐका. समुद्रकिनारी एक बाष्कल नावाचे गाव होते. त्या गावामध्ये सर्व लोक दृष्ट दुराचाराने वागणारे होते. धर्माच्या बाबतीमध्ये अज्ञानी पशुबुद्धीचे होते. तिथल्या स्त्रिया सुद्धा पाप कर्माचे आचरण करणाऱ्या होत्या. आणि त्या गावामध्ये बिंदुक नावाचा एक अधर्मी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी चंचुला ही मात्र धर्माने वागणारी, सदाचाराने वागणारी होती. ही किती सदाचाराने वागली तर काय करावं मायबापा हो, ते सर्व लोक दुराचारानेच वागत होते. असे त्यांचे दुराचाराने वागण्याचे फार काळ निघून गेले. तिला सुद्धा त्यांच्या संगतीचा परिणाम झाला. ती सुद्धा दुराचाराने वागू लागली. असेच वागता वागता त्यांचे बरेच काळ निघून गेले व तो बिंदुक नावाचा ब्राह्मण मरण पावतो. तो मेल्यानंतर त्याला घोर अशा नरकामध्ये नेलं जातं. तिथे जाऊन खूप अशा यातना भोगाव्या लागतात आणि तो पुन्हा एका विंध्य पर्वतावर महापापी पिशाच होऊन राहू लागतो. हे सज्जन मायबापा हो, पुन्हा ती चंचुला तिच्या मुलांबरोबर गावी राहू लागते. एका महापर्वाच्या वेळी ती तिच्या नातेवाईकांबरोबर गोकर्ण क्षेत्री जाते. त्या गोकर्ण क्षेत्री जाते व तिथे जाऊन चुकून एका तीर्थामध्ये स्नान करते व देवदर्शन करत हिंडू लागते. एका देवालयामध्ये शिव महापुराण कथा चालू होती. त्यामध्ये साधू महात्मे नरकाचं वर्णन सांगत होते. दृष्ट दुराचाराने वागल्याने काय होते, नरकात जावं लागतं. तिथे जाऊन फार यातना भोगाव्या लागतात. अशी ती वैराग्य निर्माण करणारी कथा ऐकून ती चंचुला भयाने फार दुखी होते आणि एका कोपऱ्यात जाऊन बसते. कथा संपल्यानंतर साधू महात्म्यांच्या ती चरणाजवळ जाते. तिथे जाऊन म्हणते, साधू महात्मे माझ्यावर कृपा करा, मी फार वाईट वागणारी, दृष्ट दुराचाराने वागणारी स्त्री आहे. अशी ती तिची सर्व कथा सांगते. पुन्हा मायबापा हो, साधू महात्मे म्हणतात, बाई तुम्ही काही काळजी करू नका, पश्चाताप हाच माणसाचा पापाला मुक्त करतो. तुम्ही आता इथेच राहा, शिव चिंतनात मग्न राहा, शिव महापुराण कथा श्रवण करा आणि तुम्ही तुमच्या शेवटच्या क्षणी माता पार्वती यांच्या दासी बनून राहाल. मग ती चंचुला तिथेच राहू लागते, संतांचं नाम चिंतन करते, त्या देवाचं नाम चिंतन करते व शिवचिंतनामध्ये मग्न राहते. असेच फार काळ निघून जातात. ती मरण पावते. ती मेल्यानंतर तिला नेण्यासाठी शिवगण येतात, तिला शिवलोकात घेऊन जातात.
तिथं गेल्यानंतर ती देवादिदेव महादेव व त्यांच्या अर्धांगिनी माता पार्वती या दोघांची दासी बनून राहते. पुन्हा तिला तिच्या पतीची आठवण येऊ लागते. ती गोकर्णांना बोलवून तिच्या पतींना सुद्धा शिव महापुराण कथा श्रवण करवते. तिच्या पतीचा सुद्धा उद्धार होतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की देवाचं नाम चिंतन करणारा किती दृष्ट असला, किती दुराचारी असला तरी तो संतांच्या नाम चिंतनाने तो योगेच उद्धरून जातो. विठाल विठाल हे सज्जन मायपो, अशा संतांची नामदेवरा अखंड वाट पाहतात. तर ते कसे पाहतात? अखंडित नामा त्यांची वाट पाहे, अखंडित नामा त्यांची वाट पाहे, अखंडित नामाची वाट पाहे, अखंडित नामाची वाट पाहे, अखंडित नामा त्यांची वाट पाहे, अखंडित नामा त्यांची वाट पाहे, अखंडित नामाची वाट पाहे, अखंडित नामाची वाट पाहे. निशिदिनी ध्याय सत्संगाती, निशिदिनी ध्याय सत्संगाती, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवानी, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवानी, ब्रह्मदेकाची वंदिती पायवानी, ब्रह्मदेकाची वंदिती पायवानी. नाम घेता वदनी दोष जाती, दोष जाती, दोष जाती, दोष नाम घेता वदनी दोष जाती, नाम घेता वदनी वंदिती पायवानी, ब्रह्मदेकाची वंदिती
नाम घेता बदली तो सदा सदा त्यांच्या संगतीची इच्छा का करतात सांगते ऐका. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, एकदा श्री विष्णू भगवान शेषशय्येवरती शयन करत असताना नारद महर्षी तिथे जातात आणि त्यांना म्हणतात, देवा सत्संगतीचा लाभ काय आहे. तेव्हा विष्णू भगवान म्हणतात, तुम्ही हा प्रश्न जा आणि एका गटारीतल्या किड्याला विचारा. नारद महर्षी जातात, एका गटारीतल्या किड्याला विचारतात. तो किडा तिथेच गतप्राण होऊन जातो. पुन्हा नारद महर्षी विष्णू भगवानांकडे जातात, त्यांना घडलेली घटना सांगतात. पुन्हा विष्णू भगवान म्हणतात, तुम्ही आता जा, मृत्यू लोकावर एका कुंपणावरती एक सरड्याने नुकताच जन्म घेतलेला आहे, त्या सरड्याला तुम्ही जाऊन विचारा. नारद महर्षी जाऊन त्या सरड्याला विचारतात, पण तो सरडा सुद्धा तिथेच गतप्राण होऊन जातो. पुन्हा नारद महर्षी विष्णू भगवानांकडे जातात आणि त्यांना घडलेली घटना सांगतात. तेव्हा विष्णू भगवान म्हणतात, तुम्ही आता हा प्रश्न जाऊन एका झाडावरती नुकताच पोपटाने जन्म घेतला आहे, त्या पोपटाला तुम्ही जाऊन विचारा. नारद महर्षी त्या पोपटाजवळ जातात आणि म्हणतात, अरे पोपटा, सत्संगतीचा लाभ काय आहे. ते पोपट पण तिथेच मरून जातं. पुन्हा नारद महर्षी विष्णू भगवानांकडे जातात, त्यांना घडलेली घटना सांगतात. विष्णू भगवान म्हणतात, तुम्ही आता जा आणि एका गायीला नुकतेच वासरू जन्मलेले आहे, त्या वासराला तुम्ही जाऊन विचारा. पुन्हा नारद महर्षी त्या वासराजवळ जातात, त्याला म्हणतात, सत्संगतीचा लाभ काय आहे. ते वासरू सुद्धा तिथेच प्राण सोडून देतं. पुन्हा नारद महर्षी विष्णू भगवानांकडे जातात, त्यांना सांगतात. ते वासरू सुद्धा तिथेच मरण पावलं. मग विष्णू भगवान म्हणतात, तुम्ही आता जा आणि एका राजवाड्यामध्ये राजाला बऱ्याच दिवसानंतर एक पुत्र झालेला आहे, त्या पुत्राला तुम्ही जाऊन विचारा. नारद महर्षी म्हणतात, देवा, तुम्ही आजपर्यंत ज्यांना ज्यांना सत्संगतीचा लाभ विचारायला पाठवलं, त्याचे सर्व गतप्राण झाले. आता हे बाळ जर गतप्राण झाले तर माझी काय दशा होईल. विष्णू भगवान म्हणतात, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही निवांत जा. नारद महर्षी जातात.
तर राजवाड्यात जातात. राजा तर नारद महर्षींची पूजा करतो. पुन्हा नारद महर्षी जाऊन त्या पाळण्याजवळ जात म्हणतात, अरे बाळ, सत्संगतीचा लाभ काय आहे? ते बाळ बोलते आणि म्हणते, नारद महर्षी, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे, पण तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला ज्यांनी इथं पाठवलंय ना त्यांना तुम्ही ते घेऊन या. नारद महर्षी जातात, आनंदी होऊन जातात आणि त्यांना म्हणतात, विष्णू भगवानांना म्हणतात, ते बाळ माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं या असं त्यांना हट्ट केलाय. मग विष्णू भगवान आणि नारद महर्षी दोघे जण जातात, राजवाड्यात जातात. राजाच्या आनंदाला पारावर उरलेला नसतो. ते पाळण्याच्या जवळ जातात. तिथून त्या पाळण्यातून देवभक्तांना ते बाळ नमस्कार करते आणि म्हणते, ब्रह्मर्षी, मी सर्वप्रथम एक गटारातला किडा होतो, पण तिथे तुमचे दर्शन झाले म्हणून मला एक सरड्याचा जन्म मिळाला. पण तिथे सुद्धा तुमचे दर्शन झाले म्हणून मला एक पोपटाचा जन्म मिळाला. तिथेही तुमचे दर्शन झाले म्हणून मला त्यापेक्षा उच्च पदवी मिळाली. मी एका गायीच्या वासराच्या जन्माला आलो. तिथे पण तुमचे मला दर्शन झाले आणि मला सर्वोत्तम अशी पदवी मिळाली, राजवाड्यात जन्म मिळाला. मी एका राजाच्या पोटी जन्माला आलो. आता माझे जन्ममरण संपले, मी कृत्यार्थ झालो आणि तुमच्या दर्शनामुळे मला आज श्री विष्णू भगवानांचे सुद्धा दर्शन मिळाले. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की संतांचं नाम चिंतन केल्याने, संतांचं दर्शन घेतल्याने एका गटारातल्या किड्याचा सुद्धा उद्धार होतो आणि 84 योनी फिरल्यानंतर जो मानव देह प्राप्त होतो तो लगेचच मिळतो. पण त्या जीवाला सुद्धा त्या देहाचा योग्य उपयोग करून घेता आला पाहिजे माय बाप्पा. तर महाराज नामदेवराय अखंड संतांची वाट पाहत राहतात, रात्रंदिवस संतांची वाट पाहतात. तर ते कसे पाहतात? रात्रंदिवस पाहतात. आपण सुद्धा त्या संतांचं चिंतन केलं पाहिजे. सर्वांनी हात वर करायचे आहेत बघा. मागलचे पुरुष मंडळ तुम्ही टाळ्या वाजवत नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, तसेच आजच्या कीर्तनाला साथ केलेले मृदंग वादक, गायनाचार्य, विना घेतलेल्या आमच्या ताई, माईक सिस्टीम वाले, तुम्ही खूप सुंदर मला साथ केली. व माझे श्रोते मायबाप, तुम्ही माझं कीर्तन श्रवण केलात. मी जमेल तसे या अभंगावरती चिंतन सांगण्याचा प्रयत्न केला आहे बरं का. आणि काही जर माझ्या मुखातून चुकीचे वाक्य निघाले असतील, तुमचीच मुलगी म्हणून मला क्षमा करा. आणि आज झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करून, माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित करून, माझी आई वडील दोन्हीकडील आजी आजोबा, मामा मामी, काका काकू, आत्या मावशी, दादा दीदी हे सर्वांच्या चरणी एक बार वंदन करते. आणि हे सज्जन माय बाप्पा हो, माझ्या गुरुचरणी समर्पित करून भूमानंद स्वामी महाराज बासरचे इथे आलेले आहेत, त्यांच्या सुद्धा चरणी समर्पित करून, हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देते. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली